त्यांचं आता बैल जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सागर शेठ, जोपर्यंत आहे तोपर्यंत मोहिल शेठ धुमाळ, अर्णव शेठ साळुंके, सागर शेठ कटरे गाण आणि निलेश शेठ चौधरी. लागला तेव्हा एक मोठ्या बैलावाल्याला फोन केला आपण, नाव नाही घेत मी त्याचं, काय ते म्हणलं त्या डुकरा बरोबर पळायचं का म्हणलं, आता ही वेळ येणार आहे का मग असं तसं फार डुक्कर नाव ठेवलं त्याला. मित्रांनो, आपण आलोय दुधी भावी मैदानात आणि मामा अगदी वैभव मामा सगळ्यांचं एक प्रेम आहे त्यांच्यावर सगळ्यांना, कारण शांत आणि संयमी माणूस. तर मामा भरपूर दिवसात आज मैदानावर दिसला तुम्ही. हो, काय काय चालू आहे आता घराकडे? काय आता सीझन आहे आपलं, वॉटर टँकर आहेत आपले, सीझन चालू असल्यामुळे जरा कामाकडे लक्ष द्यायला लागतं. आजचं कसं नियोजन केलं काय? आज कोणाला घेऊन आज आमचे महाराज आणला होता बैल, थोडा आजारातून कव्हर होत होतो, आज बैल मनासारखा पळाला, गट काढला, सेमीला थोडस 19-20 झालं. बर, काय सांगचाल महाराज विषयी, काय सांगचाल, कुठने घेतला कसं काय? बैल बुलढाणा जिल्ह्यात तिकडून घेतला होता. एक मालक आहेत तिकडे, त्यांचं नाव नाही माहित मला, ते ड्रायव्हरनी आणि मोन्या जगदाळे मामा ही सगळी गेलती डायरेक्ट, पैसे घेऊनच गेले होते. बैल इकडे पाळताना बघितला होता आपण, बैल चांगला पळत होता, बैल डायरेक्ट घेऊन आलो पैसे घेऊन. पण एक आहे बरं का मामा, अनेक बैल खरेदी झाली, बकासूरच. हा नाही, बकासूरची जागा कोणता घेऊ शकत नाही, फक्त आपलं त्याच्या मागं कुठंतरी बकासूरचं नाव निघाव, त्याच्यामुळे आपण हा नाद चालू ठेवलाय. बरं, आता काय बकासूरचं काय चालू आहे? काय बैल आता कुठं बैल थोडासा आराम होता माग, त्याच्यामुळे थोडेसे शब्द दिलेले पाळावं लागत होते. कंटिन्यू बैल आज 3रा दिवस पळाला, सेमीला काय आलं थोडंसं खांद बदलल्यामुळं मार खाल्ला गाडीने, बैल गेला भरून घरी. पण एक बकासूर ज्या मैदानात असतो त्या मैदानात अनेक पब्लिक असतं आणि लोकांना असं वाटतं की बाबा बकासूर कंटिन्यू गुलाला पाहिजे, आणि अनेक लोकांच्या दोहात येते. नाही, काय होते बैलाला प्रवास होऊन बैल 2 दिवस कंटिन्यू पळाला आणि बैलाला डावा खान झुपल्यामुळे बैल थोडासा कमी पळाला. म्हणजे कमी पळण्यापेक्षा त्याचा प्रवासामुळे बैल नाही थोडा आपला हेच केला. प्रवासात मामा काय काय बैल बसती, ती बकासूर बसतो? नाही बसत, कधीच नाही बसत. आतापर्यंत बकासूरने किती लाख किलोमीटर प्रवास केला? आता आपला टेम्पो 1 लाख काहीतरी 70 का 65 म्हणजे 1.5 लाख क्रॉस झालेलं आहे गाडीचं. आणि 2 वर्ष आधी भाड्याचा टेम्पो वापरत होतो आपण, त्यामुळे बैलांनी लय प्रवास केला. बैलांना मला वाटते भाड्याचा टेम्पो 2 वर्ष म्हणजे ती 1 लाख धरायचं. हा, आदतची मैदान होती त्यामुळे काय ते थोडंसं आपण 8 दिवसांनीच जायचो. 50-60 हजार ते किलोमीटर झाला असेल भाड्याच्या टेम्पो, म्हणजे 1,70,000 ते 2,30,000 किलोमीटर प्रवास आतापर्यंत बकासूरनं पूर्ण केला. म्हणजे एक वेगळा बैल. आणि मामा तुम्हाला आठवत आहे का, म्हणजे बकासूर लहान असताना ती काय लहान असताना कसा होता बकासूर? शांत होता बैल. एका दाव्यावरती बैल बांधायचो. पण आता काय आलं, त्याचे चाहते वाढल्यामुळे तो मैदानात आले की चाहते जवळ जातात, हात लावतात, तो जरा बितारल्यागत करतो आणि बैल मारायला लागला. आता बैल कोणाला धरून देत नाही मुलीशिवाय. बरं, आता लहान असताना मला ते सांगा की लहान असताना कसं, म्हणजे बैल घडवला कसं घडवलं? म्हणजे काय होतं, मोहिल आता 10वी पास झाला होता, ते 2 बैल घेतले त्यानंतर हा घरच्या गाईला झाला कोण, घरच्या गायला झाल्याच्या नंतर याला 5-6 महिने आपण हे केला, त्याला वाटत दूध पाजून नाही का थोडंसं, म्हणजे असं वाटलं नव्हतं तो पळण म्हणून. फक्त आपल्या मामा कसं सगळ्यांना जीव लावतात, तयार करून त्या हिशोबाने नाही का. आणि मामाचा अर्णव आहे ना मुलगा, तर तो अर्णवला ते खोंडले आवडायचं, त्यामुळे त्याला खायला प्यायला घालून तयार करायचो. असंच मी, मोहिल आणि साहिल देशमुख म्हणून आहे, बसलो होतो गोट्यावरती, म्हणलं चला याला गाड्याला झोपू म्हणलं, आपल्या तिथं गोडी होती आमच्याकडे. तर ते गाड्याला नेला खाली, आम्ही गोडी होती जाऊ आमच्याकडे, गोडी पुढे ठेवली, गोडी मी बसलो होतो आणि घरचंच एक सदस्य म्हणून होतं, घरचंच एक सदस्य वासर, ते दोन्ही घातले, आपली 2-3 फेरं टाकलं. 2-3 फेरं टाकल्याच्या नंतर नेमकं बंदी उठली. बंदी उठल्याच्या नंतर काय आलं, आमच्या मुळशी तालुक्यातच मैदान चालू आली ना, तो मामा नवीन फोन घेतला सावकार म्हणून, तो पळत होता आदत मध्ये नाही का. मग तीच गाडी आम्ही नारायणपूरच्या आमच्या मुळशी तालुक्यात आणली पहिली, मुळशी तालुक्यात आणल्याच्या नंतर 4 मैदान 1 नंबर केला गाडीने त्या.
4 मैदान हा 4 मैदान सलग केली आणि मग 5वं मैदान डायरेक्ट नारायण किती महिन्यात होता बकासूर तेव्हा? बैल असेल ना 12-13 महिन्याचा बैल असेल 12-13 महिन्यात असताना आदत मध्ये आदत मैदान आदत मैदान असेल. आदत दुसऱ्याचे तिथे 4 मैदान लागत नंबर सलग 4 मैदान. आतापर्यंत म्हणजे तिथं नंबर केला त्यावेळेस तुम्हाला कळलं की ही बकासूर एक नंबर. त्यावेळेस लोकांची मागणी काय म्हणजे लोक ज्यावेळेस 4 वेळा एक नंबर नाही तर काही शर्यतीला पण घेऊन गेलो ना ते मैदानाच्या आधी शर्यतीला पण नेलता ना तर लोक हसायचे त्याच्याकडे बघून काय आणले. आम्हाला तर तेव्हा नाद नव्हता, आम्हाला 4 बैलाचा नाद होता. आम्हाला ते झुकणी बी माहित नव्हती, सुट्टी बी माहित नव्हती कशी करायची. आमची गाडी जवळजवळ 2 टांगे मागून सुटली होती तरी बैलांनी गाड्या पुढे जाऊन मारल्या होत्या त्यावेळेस. म्हणजे एवढं काय समजत नव्हतं त्याच्यातलं. पण जेव्हा 3 फेऱ्या क्षेत्रात आलो मग हळूहळू सगळं शिकवायचं. सगळ्यात तुम्ही आता 4 बैलात पण खेळला परत इथं पण खेळा, पण सगळ्यात नाव कुठे केलं हो तुमचं आणि नाव कशात झालं? नाव केलं बकासूरनेच 3 फेऱ्यामध्ये म्हणा, बिनजोड म्हणा. तुम्हाला आता आवडती जर गोष्ट म्हणली तर कुठली? 3 फेऱ्या 3 फेऱ्यात काय बदल? 4 बैलात पण तुम्ही खेळतात, तिथं काय आणि इथं काय फरक आहे? नाही तर आता काय झालं 2-3 वर्ष ते सगळ्याच गोष्टी सोडून आपण फक्त इकडेच लक्ष देतो. 3 फेऱ्यात ती पहिलं म्हणजे ते खेळापेक्षा हे खेळ भारी वाटलं. हा भारी वाटलं मला. तिथं साज 20-25 पोरांचा साज लागायचा. इकडं तर आम्ही 3-4 जण यायचो बैल घेऊन. आता अनेक लोक आता बकासूर सारखा बैल अड्ड्यातनं चालला की लोक काय म्हणते बकासूरचा का दिसतो बैल काय पण करू शकतो बरोबर असं माणूस म्हणतो ना. त्यावेळेस तुम्ही बकासूरला घेऊन जात होता त्यावेळेस तुमच्याकडे हसायचे त्यावेळेस तुम्ही कसं फील करायचं? कशाला आणलं हे परत ते एक मग जेव्हा बैल आपला आदतला 1 नंबर करायला लागला तेव्हा एक मोठ्या बैलावाल्याला फोन केलता आपण. नाव नाही घेत मी त्याचं. काय ते म्हणलं त्या डुकरा बरोबर पळायचं का म्हणलं आता ही वेळ येणार आहे का मग असं तसं फार डुक्कर नाव ठेवलं त्याला. म्हणजे मोठा डुकरा बरोबर पळायचं. हा मग त्यावेळेस तुम्ही काय बोलला का? म्हणजे नाही आपण तेव्हा बसून तर आतापर्यंत कोणाला प्रत्युत्तर दिलेलं नाही. आपलं काय तो बैलच उत्तर देतो प्रत्येकाला. आणि आज तो म्हणजे ज्यानं तुम्हाला डुकर बैलाला म्हणलं तो माणसानं बैल मागितला बरं तुम्हाला? मागितला दिला पण एवढं म्हणून दिला म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे. नाही ठीक आहे त्यावेळेस आपण जरी त्या जागेवर असतो ना तरी बारीक बच्चा होता हो आणि ते काय झालं तरी 1 नंबरातला बैल होता. आपण पण म्हणलो असतो अरे बारक्याला कशाला जायचं. हा पण ते त्यावेळेस झालं ते त्यांनी पण असं म्हणजे त्यांच्याबद्दल राग नव्हता आपल्याला. कारण साहजिक आहे आपण बोललोच असतो. आज त्यांच्या जागी आपण असतो तर आपण बी बोललोच असतो. आजही बारकी बकासूर म्हणतात. पण आता आम्ही असं बैलाला नावं तर नाही ठेवणार पण सगळा विचार करूनच बैल घालन आम्ही त्यांना. पळत असेल तर 100% घालेन. पण आपला तेव्हा पळत होता तेव्हा त्यांना बघितलं नव्हतं. त्यांना वाटत होतं तिथं आदत घेऊन पळते असं तसं लय टीका केलं त्याहून त्यांनी सगळं त्याचं अंगरूप सगळं त्यांनी दाखवलं काय असतं. तिथं फक्त दम पाहिजे बैलामध्ये. अंगरूपाचं काय घेणं देणं नाहीये. ज्याच्यात दम असेल तो पळतोय. दाखवून गावठी बैलाचा देवदूत मोरे सारखा. त्याच्यामुळे तर आज मग तुम्हाला सांगतो पहिलं क्षेत्र जेव्हा चालू झालं त्यावेळेस तुम्हाला गावठी बैल कुठं दिसत होता का बकासूर शिवाय? सगळी म्हैसुरी खिलार आणि प्रत्येक मुलाखतीला जेव्हा तो जातात युट्यूब आली तेव्हा पण लोक म्हणायचे की बांधा पाहिजे, चौक पाहिजे, शेपूट लांड पाहिजे. पण जेव्हापासून बकासूर या क्षेत्रात आला त्यानंतर जवळजवळ आता 15 ते 20 बैल आपल्याला गावठी मैदानात दिसतात. 1 नंबर 2 नंबर. हा आणि त्याच कुणामुळे दिसतात बकासूरमुळे. त्याच्यामुळे त्याला तो बकासूर गावठी बैलांचा देवदूत म्हणलं जातं ना. गावठी बैलांचा देवदूत बकासूर नाव कमवलं अगदी. सुरुवातीला तर मला वाटतं ओळखत पण नव्हतं तुम्हाला. मला म्हणजे मदत पण कोण करत नव्हतं सुरुवातीला. पण तीच माणसं परत तुमच्याकडे यायला लागली तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे दिलं ही वैभव सगळं बकासूरमुळे. आता R9चं नाव महाराष्ट्रभर केलं किंवा जगभर केलं 7 समुद्राभर केलं त्यासोबत अनेक आता मला वाटतं 2-3 नावं बकासूरच्या ह्याच्यात लागतील. कुणाकुणाची नाव लागते? बैल पळतो बघा तुम्हाला सांगतो. मोहिल शेठ धुमाळ, अर्णव शेठ साळुंके, सागर शेठ कटरे गाण आणि निलेश शेठ चौधरी. बरं आता सागर शेठ विषयी काय सांगतो? लय दिलदार मी असा माणूस बघितला ना त्या माणसाला. लय मन मोकळे आणि जेवढं त्यांच्या बैलावरती जीव नाही ना तेवढा बकासूरवरती जीव आहे. कारण जर त्यांच्या 2 चिठ्ठ्या निघल्या, एक चिठ्ठी 2 नंबर गटात निघली आणि एक चिठ्ठी 40 नंबर गटात जरी निघली तरी 2 नंबरची चिठ्ठी बकासूरला द्या, माई बैला नंतर निवांत पळू द्या. असा एवढा मी दिलदार माणूस तो खरंच नाही का मी मानतो त्या माणसाला. आणि कधीच कुणाला उलट नाही, कधीच कुणाला प्रत्येकाला. मला वाटतं एवढ्या मोठ्या किमतीची बैल घेणारा माणूस म्हणजे आणि विचार नाही करत अजिबात नाही आतापर्यंत एवढा. अनेक लोकांना वाटतं की कोण आहे सागर शेठ आणि बकासूर बरोबर म्हणजे कसं तुमचं संबंध कसं झालं?
मामाचं आणि त्यांचा फोन झालते आणि नाही, मामाचं आणि त्यांचं ते मामा कसं लगेच थोडं कंटिन्यू जरा कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे मामाला लगेच सागर शेठचा स्वभाव कळला. मग त्यांना बैल दिला आपण बाब्याला पहिल्यांदा. मग जेवढे आता बाब्याच्या सागर शेठच्या दावणीला जेवढी बैल झाली त्यांच्या सगळ्या बैलांबरोबर बकासूर पळाला. बरोबर आहे. मला वाटतं कारण बैलच त्यांचा आहे. आता बैल जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सागर शेठचा. जोपर्यंत आहे तोपर्यंत. आणि निलेश चौधरी विषय साहेबांचा लय सपोर्ट असतो मामांना मोहिलला बैलाच्या माग अजिबात कुठली अडचण येऊन देत नाही. मुंबईमध्ये जरी गेलो लय सपोर्ट. म्हणजे तो माणूस खास मानतो, देव मानतो बैलाला साहेब नाही का, देव मानतात. तुम्हाला सांगतो इलेक्शनच्या आधी पाया पडायला आलते ते. म्हणजे इलेक्शनच्या पाया पडायला ते की महानंदी त्यांनी जवळजवळ 21 नगरसेवक पाया पडा घेऊन आले होते. 21 नगरसेवक त्यांच्या तिकडचे. म्हणजे एवढा म्हणजे एक दर्जा बैलाला देवा दिला त्यांनी. अनेक म्हणजे आता मामा पण मोहित शेठ असू द्या हे सगळे. पण आतापर्यंत तुम्ही उत्तर कोणाला दिलं नाही की माघारी बैलानं उत्तर दिले? बैल देतो म्हणले आपण काय सला तोंडाची गाण करायची. बैल देतो प्रत्येकाला उत्तर. तुम्ही त्याच्याबद्दल वाईट सोचता करता बोलता मग तुम्हाला कळणार की. तुम्ही एक ड्रायव्हर म्हणजे बकासूरचा ड्रायव्हर तुम्हीच होता पहिले. नंतर परत तुम्ही गाडी आणायची बंद केली कारण नाही काय झालं तुम्हाला सांगतो. आता सोनारपाड्याच्या सोन्याचा आणि आपला बकासूरचा पायरा झाला. त्यानंतर आम्हाला विठ्ठलांना भेटला. आता मोठा बैलगाडा मला तेव्हा आपण शून्य होतो. आपला बैल कुठं नव्हता, फक्त तिकडे आपल्या भागात 1 नंबर करत होता. देवशेठ म्हणले तो आमचा जरा जाणता जुनता ड्रायव्हर बसतो. मग आपण काय बोलू शकलो नाही. त्यामुळे उतरलो नाही. तर गाडीहून तर आपण कधी उतरलो नसतो. जसं नाना आलं, नानाची परिस्थिती त्यावेळेस नाही का, म्हणजे नाना एवढा स्टॉपरचा ड्रायव्हर असून कोण गाडी बसवत नव्हतं. मग मी मामांना बोललो, शब्द होता ना मामांना की नानाच गाडी आणतील. नानाकडे जवळजवळ 3 वर्ष का 2 वर्ष बैल पळाला. म्हणजे नानाचं पण नाव महाराष्ट्रभर केलं. आणि टॉपचा बैल भेटला, टॉपचा ड्रायव्हर पण टॉपचा ड्रायव्हर भेटला. मग एक कला होती नानाकडे. नाना 2-3 अड्ड्यातच लगेच बैलाचा कला सगळी ओळखून घेतली बैलाने. म्हणजे बैल नानाला परत लयच पळायला लागला. नानाचं नाव पण महाराष्ट्रभर जगभर केलं बैलानं. आणि एक बैलाला चांगला ड्रायव्हर भेटला आणि ड्रायव्हरला चांगला बैल भेटला ह्यामुळे झालं. पण ते ड्रायव्हर तुम्ही बाकासूरचं काय कंटिन्यू राहिला असता मग आतापर्यंत तुम्ही? हो आता पण आणू शकतो, त्याला काय बैला विश्वास आहे, बाकी नाही कोणा बैला विश्वास. सुलतान मला वाटतं तुम्ही आता कुठे फेरा काढला बाकासूरचा? कोणा सोन्याचा काढला का सुलतानचा काढला तुम्ही? सोन्याचा आणि बाक्काचा भरत. ते माझी एक इच्छा होती. मी राहुल आप्पाला बोललो होतो मला सोन्याची गाडी एकदा आणायची. मग त्यांच्या मैदानावर दैवडीच्या मैदानावर मी तो फेरा काढला होता. एक चांगला फेरा काढला तुम्ही. चांगला फेरा काढला. एक वेगळं पण आहे. सोन्या हा नाही भेटला ना भविष्यात. आता मी पुढे जाऊन सांगू शकतो मी पण सोन्या हाणलाय. सोन्याची क्रेज बाकासूरची जेवढी होती तेवढी सोन्याची आता क्रेज तेव्हा होती ना. तर काय सांगताल आता पुढचं नियोजन कसं असणार आहे? बघू आता मामा काय म्हणतील तशा हिशोबाने. भरपूर दिवसातनं तुम्ही आला आणि लोकांची इच्छा असते की बाबा वैभव शेठशी बोला. नाही आता सीझन झालं की आहे की. तर मित्रांनो बघा मामा आता कंटिन्यू बैलाबरोबर असणार आहे कंटिन्यू. तर आणि पेडगावचं नियोजन कसं असणार आहे? काय मामा चांगलंच नियोजन करू. बरं. पण कठीण काळात 100% बकासूरनं तुम्हाला म्हणजे जिथं जिथं कठीण काळ आहे किंवा संकटाचा काळ आहे तिथं बकासूरचं फॅन किंवा बकासूर उभा राहिला. चला मित्रांनो धन्यवाद.